हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर सकाळी सकाळी फ्रेश झाली आणि आज साडी घातली कारण आजपासून आमच्या गावचा सप्ताह चालू होतो आहे आणि आमच्या गावच्या सप्त्यात सकाळी ज्ञानेश्वरी पारायण असतं. तर मागच्या दिदी बसल्या त्या आत्या दादा दरवर्षी बसता. मग आत्या म्हणे ही वेळेस तू पण बस. सगळेच म्हणत होते बस बस. म्हटलं चालून बसते. मग आधी मला थोडंसं कानाचं हे वाटत होतं कारण कसं आहे काना उठलं तर मग दिदींना पण काम आवरणं हे ते एवढं सकाळी धावपळ होती. त्यामुळे म्हटलं की नको. पण मग सुनील ते म्हणे की आम्ही बघू म्हणे तुला बसायचं तर बस म्हणे कानाचं काही नाही म्हणे. मग म्हटलं चला बसू. आणि तसं तर मी माझ्या माहेरी पण सप्ताह असतो तर तिथं पण ज्ञानेश्वरी पारायण असतं. मग जेव्हा मी शाळेत होते असं 8वी 9वीला तेव्हा मी बसायची म्हणजे 3-4 वेळा तर बसले. तर आता इथं पहिल्यांदाच बसते. तर चला आता जायचं आहे आम्हाला. सकाळी 7 ते 10:30पर्यंत असतं. पण आता आज पहिला दिवस आहे तर पहिल्या दिवशी थोडंसं उशीर होतो. सगळे येतं वगैरे जमतं असं करत करत उशीर होतो. तर चला मी आले ते बॉटल घ्यायला कारण पाण्याची बॉटल न्यायची. आज थोडंसं पटपट स्वयंपाक बनवते. इथं मस्त फ्लॉवरची भाजी केली आहे, आमरस बनवते आणि पुरण आहे परवाचं तर त्याच्या थोड्याशा पोळ्या करायच्या. तर थोडंसं प्रिपरेशन करून जातो म्हणजे कसं काना उठलं तर मग दिदींशी पण धावपळ नाही वाटतं. थोडंसं करून जातो म्हणजे मग त्या पण त्यांचं निवांत आवडते. चला हो या त्या पारायणाला. नाही आम्ही जेवायला नाश्त्याच्या टाइमला मला कॉल करा हजर. चालन. आमची तुला मोठी पिशी आम्ही तर हॅपी फॅशन स्टुडिओ थोडं वाचितो का मी एवढं वाचणार आहे डायरेक्ट. खबर नाही तर काय नाही नाश्त्याची वाट पाहायसाठी तर चालले. कसं आहे फक्त एक ओळ वाचायची तिकडं पाहायचं नाश्ता आला. मग तुम्हाला फोन करायला नको का नाश्ता आला म्हणून. चला बाय बाय. यायचं का चला अजून एक ज्ञानेश्वरी घेते. म्हणजे ज्याला जशा उड्या मारेल ते तसं सांगू असं केलं. मी किती होतं माहिती का 9वी. अहो मी याच्या आधी 3दा पारायण वाचेले. एवढे भारी वाचेले तुम्ही. म्हणजे मी जो अध्याय वाचला ते मला घरी येऊन सांगतील का हा असं वाचायचंय. उद्यापासून आजच्या दिवस जाऊ सुट्टी दे. आजच्या दिवस त्यांनी आंघोळ करेल नाही त्यांनी लगेच सांगितलं. हा का बरं जाऊ दे. मग घरी आल्यावर आपण पाहू तेवढा नक्की आवर्जून. हा तुम्ही स्वतः यायचं तुमच्या भावाला वाचायला लावायला हे व्हिडिओ. शिक्षक सुद्धा नाही करू शकत मराठी. अरे देव बाद झालं एवढंच वापरायचं. आतापासून गॅस नाही वापरायचं परत. माय वाटेच स्वयंपाक करून चालले मी. घरी आल्यावर आपले तेवढं ज्ञानेश्वरी पारायण करायचे आपल्या दोघांना. हा व्लॉग वर 100 दिवस तुला बारायला बसावं लागल. घरी वाचायचंय बाई तेवढ्यासाठी घरी वाचायचंय. मग तेच 100 दिवस हा 3 महिने चालत नाही 5-5 वर्ष. पारायणावरून आलो मस्त जेवण केलं आणि आता कानाला आंघोळ वगैरे घातली. काना पण झोपून आम्ही पण थोडासा आराम करतो. आणि कालच्या पावसाने इतकं गरम होतं आहे की बस खूप म्हणजे खूप गरम होतं आहे. आणि आमच्या झाडांच्या कैऱ्या पण लई पडल्या. काल इतकं वारं होतं ना दोन्ही झाडांची इतक्या कैऱ्या पडल्या की बस. आणि पडल्या इतकं वारं होतं त्या वाऱ्याने ना डायरेक्ट तिकडं ते डोंगळे का तिथपर्यंत कैऱ्या पडलेल्या होत्या. म्हणजे त्या उडून गेल्या होत्या काही कैऱ्या. इतकं वारं होतं डेंजर. पण आम्ही सगळे बाहेर गेलेलो होतो जेवायला त्यामुळे आम्हाला माहीतच नाही. आणि आमच्या यांचं चालू इथं काम. आमच्या यांचं काम चालू इथं. आणि इथं लेयर्स बघू शकतात तुम्ही. हे लेयर्स रात्री काढलेले होते खाली झोपायला. ते आता जस्ट तू जिना चढत असशील जेव्हा मी येत हां का बरं धुमणाला लय घाम आलता खुर्चीवर बस. अगं अहो तुमचा ना
पाटील आणि तुमचा टेबल बी त्या कोपऱ्यात आहे. तिथं काहीच उपयोग नाही तुम्हाला. हा फॅनचा म्हणते. ह्या करू नका, चांगलं बोलते काही तुमचं. उपयोग नाही असं म्हणते. फॅनचा तुम्हाला काही उपयोग नाही असं म्हणायचं होतं. पाणी आणलं. मला वाटलं वरती असेल. आता तुम्हाला पाणी जास्त साडी लागतं. घातली ना तेव्हा एवढं मला तो कोण नाही आला. हा ना. मग एवढा बदल झालाय का? नाही. हम्म. चला आपल्याला एक रील शूट करायची. ओके. तयार व्हा तुम्ही. आम्ही लगेच करतो. तुमच्यामुळं मला आज डबल साडी घालावं लागणार आहे दुसरी. माहिती का? काल म्हणले तर नाही माझी मीटिंग चालू आहे म्हणे. आता नव्हती चालू का? चालू होती ना, पण मग आधी तुम्ही हा म्हणले होते ना. ठीक आहे. आम्ही बसलो अगं इकडं पाय लाजू नको. बसलो खेळत म्हणा. उठली तू? कधी उठली? ऐ काना पप्पाला आवाज दे. पप्पा. 4ला कमी असताना. तर काहीच आजपासून आमच्या गावचा सप्ताह सुरू झालेला आहे. आणि सकाळी तर मी पारायणाला गेले होते. आज थोडंसं उशीर झाला. पहिला दिवस होता त्यामुळे थोडंसं उशीरच असतं, कारण पहिले सगळी तयारी पूजा वगैरे असते, मग त्याच्यानंतर असतं पारायण. आता उद्यापासून रेग्युलर 7 ते 10:30 असं काहीतरी राहील. तर आता आम्ही चाललो आहे कीर्तनाला, कारण 7 ते 9 कीर्तन आहे आणि 9पासून पुढं महाप्रसाद आहे. आणि आज आमची पंगत आहे पावभाजीची. तर आम्ही सगळेच जातो आहे. तर चला आज मस्त कीर्तनाचा लाभ घेऊयात. आणि मागच्या वर्षी पण जायचं. मागच्या वर्षी दीदी सगळेच असायचे. आता त्या दोघी प्रेग्नेंट होते तर त्या गाडीत बसायच्यात. ह्या वर्षी काय माहीत आता दीदी येतात की नाही अजून फिक्स नाही, कारण काना राहू शकत नाही एवढा. कारण लहान बाळा आता आम्ही पण बघतो बऱ्याच बायका लहान बाळा आणतात, ते राहत नाही, रडरड करता. त्यामुळं घरी आरामात राहिलेली चांगली त्यापेक्षा. उगाच तिथं जायचं आणि मग ते आणखीन त्याला त्रास आणि आपल्याला पण अजून घेऊन जायचं, त्याच्यापेक्षा घरी आरामात राहतं. त्यामुळं दीदींचं काय माहीत अजून नाही म्हणता वाटतं त्या यायला. तर चला जाते दीदी. चला सप्त्याला. नाही आधी तुम्ही पुढं चाला तर आम्ही मागून येतो. आम्ही डायरेक्ट जेवायला येणार. हो का? बरं या मग. पावभाजी नक्की या बरं का. परत म्हणशान तुम्ही एकट्यानेच खाल्ली. आम्ही आत्ता सांगतोय तुम्हाला. येऊ ठीक आहे या. काना उठला का मग या. चल हो. तुम्ही आता कीर्तनाला येते नाही? येतोय ना 10 मिनिटं. चला मग 10 मिनिटं. मोबाईल चार्जिंग करून झालं. तिथं काय मोबाईल पाहायचा आहे का? कीर्तन ऐकायचं आहे. येतो जा तू जा. तू हार्मोन वाजलं पाहिजे पटकन. घाबरतच नाही वर्षी मला. चला. गाईस तुम्हाला तिथं पेटल्यासारखं दिसतंय का काहीतरी? हे बघा हे याला डोंगर पेटणं म्हणता. मी पहिल्यांदाच पाहिलंय असं. दरवर्षी पेटेल राहतो हा. जास्त वेळ पेटतो कारण डोंगरावर काय ते सपाट भाग राहतो ना, त्याच्यावर गवत यायला राहतं, वाळतं ना जास्त. मग कोणी जनावरं चालणारे जास्त करून सिगरेट पेणारे वगैरे जातं पेटून ते, किंवा मग असं काडीला काडी घसून पेट वनवा पेटून डोंगर पेटेल पाय गणभू. अरे यार कसलं पेटलंय हे बघा. मला कोण जाईल एवढं वर जाईल पाण्याची बादली घेऊन. जाऊस पाण्याची बादली वर जाऊस तर पिऊन गेल तो.